महा-डी-बी-टी स्कॉलरशिप। तर यामध्ये आता एक प्रॉब्लेम येत आहे की जे म्हणजे ओबीसी विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यामध्ये गर्ल्स कॅन्डिडेट आहे, ते विद्यार्थी त्यांचा फॉर्म भरू शकत नाही आहे। त्यांनी जेव्हाही फॉर्मसाठी जे स्कीम अप्लाय करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये त्यांना एरर शो होत आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं, कारण की 2 दिवस झाले हा जो प्रॉब्लेम आहे हा साईटवर उपलब्ध झालेला आहे आणि याबद्दलची माहिती अजूनपर्यंत कॉलेजने सुद्धा विद्यार्थ्यांना दिलेली नाही आहे। तर नेमकं काय करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। फक्त यामध्ये प्रॉब्लेम जात आहे तो म्हणजे ओबीसी मधील ज्याही मुली आहे त्या मुलींनाच फक्त प्रॉब्लेम जात आहे, बाकी कोणत्याही विद्यार्थ्याला कुठेही अडचण जात नाही आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यावं लागेल लॉग इन। तुमच्याकडे आयडी आहे, पासवर्ड आहे, आयडी टाका, पासवर्ड टाका आणि सर्वप्रथम तुम्ही महा-डी-बी-टी स्कॉलरशिपच्या साईटवर लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमचे जे प्रोफाईल आहे हे 100% रेडी असेलच, कारण तुम्ही या अगोदर अप्लाय करून बघितलं असेल त्यामुळे। तर 100% प्रोफाईल रेडी असेल आणि त्यानंतर जर तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपमधून जर तुम्ही स्कीम अप्लाय करत असेल, यामध्ये ओबीसी मधील फक्त गर्ल्स कॅन्डिडेट यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे, कारण की त्यांच्या स्कीममध्ये थोडा चेंजेस झालेला आहे, ते विद्यार्थ्यांनी अप्लाय करू शकत नाही आहे। तर बघू शकता तुम्ही जर इथे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला क्लिक करा, तर इथे जे ऑप्शन दिलेलं आहे ओबीसी इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत होते त्यांना आपण ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओबीसी स्टुडंट फिलअप करत होतो। ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर होते त्यांना आपण ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी फॉर ओबीसी स्टुडंट ही स्कीम अप्लाय करत होतो, मुलांना पण आणि मुलींना पण। परंतु यामध्ये ह्या 2 स्कीम नवीन ॲड करण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी विद्यार्थिनींसाठी ही स्कीम नवीन आलेली आहे। यामध्ये गर्ल्सचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर ओल्ड जे स्कीम आहे यामध्ये फॉर्म आपण भरू शकत नाही आहे, नवीन स्कीममध्ये फॉर्म भरता येत आहे, परंतु भरायचा का अशाबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे आणि कॉलेजला विचारल्यानंतर कॉलेजसुद्धा याबद्दलची कोणतीही माहिती तुम्हाला देत नाही आहे सध्या तरी। तर बघू शकता नवीन विद्यार्थी तरी या स्कीममध्ये म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप किंवा फ्रीशिपमध्ये फॉर्म भरू शकतो, परंतु जो विद्यार्थी रिन्युअल असेल आणि ज्या विद्यार्थ्याने समजा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप भरलेली असेल जुनी स्कीम भरलेली असेल, तर तो विद्यार्थी पुन्हा ह्या स्कीमला अप्लाय करू शकत नाही आहे। बघू शकता तुम्ही तो जेव्हा अप्लाय करायला जातो, रिन्यू करायला जातो, मागच्या वर्षी फॉर्म भरलेला आहे, सेकंड इयरचा विद्यार्थी असेल, थर्ड इयरचा विद्यार्थी असेल, तो विद्यार्थी रिन्यूअल करायचा असेल तर जुन्या स्कीमलाच रिन्यू करावं लागते, नवीन स्कीमला रिन्यू करता येत नाही। त्यामुळे रिन्यू करत असताना त्यांना हा एरर शो होतोय। तर हा एरर आल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी करायचं कसं, तर बघा नवीन विद्यार्थी जर असेल म्हणजे फर्स्ट इयरला, तर फर्स्ट इयरचे विद्यार्थी डायरेक्टली त्यांच्या इन्कमनुसार नवीन स्कीम अप्लाय करू शकतात, परंतु जेही विद्यार्थी रिन्युअल असेल, ज्यांनाही नवीन स्कीम अप्लाय करायची आहे ते विद्यार्थी रिन्युअलचे विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही। तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करा, त्यांना सांगा की अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे साईटवरती, तर आम्ही काय करायचं, तर ते तुम्हाला सोल्युशन देणार। आपल्यापर्यंत जर कोणत्या कॉलेजने दिलेलं सोल्युशन आले तर ते तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगण्यात येणार की जे विद्यार्थी रिन्युअल असेल त्यांनी जुनी स्कीम रिन्यू न करता नवीन स्कीम रिन्यू कशी करायची या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात येणार। परंतु नवीन स्कीम आल्यामुळे विद्यार्थी सध्या फॉर्म फिलअप करू शकत नाही आहे, त्यामुळे एकदा चेक करा, कॉलेजला सांगा, कॉलेजकडून माहिती घ्या। नवीन जे विद्यार्थी असेल म्हणजे न्यू विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल ते विद्यार्थी डायरेक्टली इन्कमनुसार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि 2.5 लाखाच्या वर असेल तर ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी म्हणजे फ्रीशिपचा फॉर्म भरू शकत आहेत, परंतु रिन्यूवाले विद्यार्थी भरू शकत नाही आहे। एकदा कॉलेजकडून कन्फर्म करून घ्या की आम्ही काय करायचं। आमच्यापर्यंत जर कोणत्या कॉलेजकडून सांगितलेली जर माहिती आली तर त्याप्रकारे तुम्हाला माहिती देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही कॉलेजला सांगून त्याप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे जे फॉर्म आहे रिन्युअल हे करू शकता। तर ओबीसी कॅन्डिडेट जेही विद्यार्थिनी आहे मुलींमध्ये त्यांना हा प्रॉब्लेम येत आहे, तरी आपल्यापर्यंत जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।